रामकृष्ण हरी. सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, ओवी क्रमांक 82 ते 88. तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू, ते आपला अलंकारी तू भलतया परी. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगे. या बोला श्री निवृत्ती दासू, पाहुनी परम उल्हासू. म्हणे परिसा मना अवकाशू देऊन या. तरी पुत्र स्नेहे मोहितू, धृतराष्ट्र असे पुसतू. म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची. जे धर्मालय म्हणिजे, तेथ पांडव आणि माझे. गेले असती व्याजे झुंजाचेनी. तरी तिही ए तुला अवसरी, काय किजत असे एर एरी. ते झड करी कथन करी मज प्रती. तिये वेळी तो संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले. जैसे महाप्रलयी पसरले कृतांत मुख. अर्थ, त्याप्रमाणे मी साधूंचा अनुग्रहित असून साधूंचा निरोप सांगणार आहे. त्यामुळे त्यांनी मला भाष्य करताना हवे तेवढे अलंकृत करावे. तेव्हा सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानदेवा, आता विनवणीचे बोलणे थांबवावे आणि गीतेवर भाष्य करण्यास प्रारंभ करावा. सद्गुरूंची आज्ञा ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेव यांना परम उल्हास झाला आणि ते म्हणाले, माझ्या मुखातून प्रगट होणारे शब्द आपण शांत मनाने श्रवण करावे. पुत्रांच्या प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र राजा हा संजयास म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्रावर काय घडत आहे ती हकीकत मला सांग. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे स्थान म्हणतात, तेथे पंडूचे पुत्र आणि माझे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले आहेत. तरी ते परस्परात एवढा वेळ काय करीत आहेत हे मला लवकर सांग. तेव्हा संजय म्हणाला, ज्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळाने आपले विशाल तोंड उघडलेले असते, त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य युद्धासाठी प्रक्षुब्ध झाले आहे. रामकृष्ण हरी.